शुभ सकाळ मित्रांनो. आज आपली सुरुवात चहापासून होत आहे आणि आज सकाळी सकाळी आपल्याला मस्त अशी भेंडीची भाजी करायची आहे मुलींच्या डब्यांसाठी. भेंड्या मस्त मी धुवून सुकून घेतल्या होत्या आणि आता मी या कटरनी कट करत आहे. नेहमीप्रमाणे मी भेंडी आता यानेच कापत आहे, कारण मला पहिली कापायला खूप कंटाळा यायचा, त्यामुळे मी भेंडीची भाजी लवकर करत नव्हती. पण आता इझिली मी कापून घेते आणि पटपट पण काम होतं. अशा प्रकारे मी भेंडीची भाजी, एक साईडला चहा आपला होत आहे आणि पीठ मळायचं होतं. सकाळची नेहमीप्रमाणे धावपळ होती. जी भेंडी आपल्याला निबर वाटली ती त्या मशीनने कापत नाही, कट होत नाही, त्यामुळे ती मी साईडला टाकत होती. अशा मला 2 का 3 भेंड्या आढळल्या ज्या मला निबर वाटल्या. इकडे आपला चहा उकळून झालेला होता. कोरा चहा जास्त वेळ उकळून देते मी, काळा चहा. त्यानंतर मस्त असं दूध टाकून दुधाचा चहा सुद्धा उकळून घेत होती. आता तुम्ही म्हणशाल व्हिडिओ का पडत नाही, तर आम्हाला सुतक पडलं होतं, त्यामुळे दोन्ही टाईम भाकरी घेऊन जायला लागत होता. अजून सुतक मिटलेलं नाही आहे. 7वा 8वा दिवस असल्यामुळे घर पण आवरायचे होते, त्यामुळे व्हिडिओ मी टाकू शकली नाही. सुतक मिटून झाल्यानंतर मी रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईल, त्याकरता आज मी थोडीशी व्हिडिओ काढून टाकत आहे. त्यातल्या त्यात मला आज दारावर पण जायचं होतं, त्यामुळे थोडी घाईच केली होती. हे बघा, चहा समजता असा भरपूर उकळत होता. गरम गरम चहा आणि त्यात आलं किसून टाकलेलं होतं, त्यामुळे सकाळचा चहा आल्याचा एकदम छान वाटतं पिण्यासाठी. दारावर पण जायचं होतं चहा साखर घेऊन आणि आम्हाला पण सुतक होतं. बघू आता दुपारी किती टायमावर जातोय ते. घर पण आवरायचे सुतकाचे. ही बघा, भेंडी पूर्ण कापून झालेली होती. तुम्हाला दाखवली मी कशा प्रकारे कट केली. पूर्ण हिरवीगार भेंडी होती. भेंडीला आता फोडणी टाकूया. तर तुम्ही म्हणशाल लाल मिरच्या नाही, तर माझ्या घरात लाल मिरच्या संपलेल्या होत्या आणि त्यामुळे सगळा भाजीपाला ताजा होता, त्यामुळे मिरच्या पण हिरव्याच होत्या. मुलींना सांगून ठेवलं होतं भेंडीमध्ये मिरच्या बघून घ्या. अशी आपण हिरवीगार मस्त अशी खरपूस भेंडी करणार होते शेंगदाण्याचा कूट टाकून. एकीकडे मी माझ्यासाठी थोडासा दूध आणि चहा घेतला होता. आता मला चहा कमी करायचा होता. चहाचा अंबल खूप वाढलेला होता थंडीमुळे. तो कमी करण्यासाठी मी दूध घेत होती. चहाचं प्रमाण कमी करायचं होतं, त्यामुळे आता नंतर कपड्यांच्या घड्या काढायच्या होत्या. टिफिन झालेला होता, पीठ मळून ठेवलेलं होतं. पोळ्या लाटायच्या मुलींच्या, फक्त पीठ मळून भिजत होतं. अशा प्रकारे अंथरूण वगैरे काढून घेतली मी. सुतकाचं घर झटकायचं होतं, त्यामुळे पटपट मुलींचं आवरून देऊन मला दुपारी आवरायचं होतं. दारावर पण जाऊन यायचं होतं. तसेच मी आज मम्मीकडे पण जाणार होती. सगळे कामं आजच होते, त्यामुळे टाईम निघाला होता. धुवायचे कपडे साईडला टाकत होती. बघा, आज 7वा दिवस होता. त्यामुळे वरून थोडंसं झटकून वगैरे घेतलं होतं. मांडणीचे भांडे वापरायची घसली होती आणि गोमतीर शिपडून देणार होती. अशा प्रकारे मी माझं सुतक काढणार होती आणि परत मग 8वा 9वा दिवस थोडं घरातलं आवरायचंच होतं. आडवं पसारा. घरात खूप खेळणी साईडला पडलेली होती, त्यामुळे मी त्या टाकत होती. शनिवार रविवार येऊन गेला, त्यामुळे सगळ्या खेळणी अस्तव्यस्त झालेली होती. मुली शाळेचं आवरत होत्या, तोपर्यंत मी त्यांचं पण आवरून देत होती. घरातला पसारा पण आवरत होती. भरपूर अशी घाई होती सकाळची. बेडशीट बदलले, सोफ्याच्या कवरी बदलल्या. त्यांचे नवीन ड्रेस होते ते कपाटामध्ये ठेवून दिले. त्यांनी ते शाळेमध्ये घातले होते. दादू झोपलाय, त्यामुळे पटपट चालले आवरायचं काम. दादू अजून उठलेला नव्हता.
बेडशीट दुसरं टाकलं होतं, ते मला थोडीशी हेल्प करत होती. मुली शाळेत काढून दिल्यानंतर मला घर झाडता थोड्याशा भिंती वगैरे वरून झटकायच्या होत्या. मी लग्नावरून आले त्यावेळेस पण घर आवरलं होतं आणि आता पण आवरायचं होतं, त्यामुळे एवढी घाण नव्हती घरामध्ये, पण सुतकाचं घर झटकायला लागतं, त्यामुळे मला थोडंसं आवरायचंच होतं. मांडणीची भांडी वगैरे घासायची होती. कुकिंगची व्हिडिओ टाकता नाही येत, कारण दोन्ही टाईम आम्ही भाकरी घेऊन तिकडे जातो, त्यामुळे मला वेळ नाही भेटत. या घरात पण भरपूर पसारा होत आहे बघा. सोफ्याच्या कवरी धुवायला घेतल्या आहे. सगळं काम अस्तव्यस्त राहतंच. रात्रीच्या वेळेस आम्ही चपलामध्ये घेतो, त्यामुळे चपला तिथे पडलेल्या आहेत. दादू झोपलेला होता, त्यामुळे त्याला उठलाय, पण तो उठत नाहीये. त्याचा आतून वगैरे काढून घेत होती मी. अशा प्रकारे पुढचं घर आवरत होती. कुठे काय पडलेलं असतं. सकाळी आवरायचं म्हणलं का सगळं गोळा करीत बसायला लागतं. हे बघा, चपला, पायपुसणी वगैरे धुवायला घेतली होती. पडदे वगैरे धुवायचे, पण ते आता रोज थोडं धुणार होती. दिवसाचे नळ आले आहेत. जे बाहेरची चपला वापरण्याच्या रेग्युलर त्या बाहेर टाकत होती. आतली कवर धुवायला टाकली आहे. वरची दुसऱ्या दिवशी धुणार होते बघा. दादूने इथे पसारा घातलेला होता. सासूबाईंची तब्येत थोडी ढासळल्यामुळे त्यांना थोडीशी शेकडी दिली होती आणि त्या झोपलेल्या होत्या, त्यामुळे तिथे ब्लँकेट पडलेलं होतं. आणि आता आम्ही बाहेर दारावरती जाण्यासाठी निघालो आहे, चहा साखर घेऊन. अशा प्रकारे मी आज माझ्या मम्मीकडे पण माझ्या माहेरी जाणार होती. आम्ही तिघंच जाणार होतो. मुली शाळेत गेल्या होत्या. बघा, दादू आमचा कसा उभा आहे, तो म्हणतोय मला पण घे. आता आम्ही आमच्या गावातून बाहेर निघालो होतो. माझ्या वडिलांची चुलती होती, त्यामुळे तिथे पण जाणं गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही तिकडे पण चाललो होतो आणि आम्हाला पण सुताक होतं. चाललं चहा साखर घ्यायची का नाही, का तसंच भेटून यायचं. दुःखाच्या ठिकाणी जायला तर लागतंच. अशा प्रकारे आजचा दिवस माझा प्रवासातच जाणार होता. तरी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत लवकर येण्यासाठी. बघू आता किती वेळ होतो आपल्याला परत यायला. रिटर्न फिरलेलो होतो. मधला व्हिडिओ नाही शूट करता आला मला. मोबाईल दादूकडे होता. दादू आता शांत झोपलेला होता. आणि आम्ही येताना माऊली मॉल होता छोटासा, त्यामध्ये गेलो होतो गुळ पावडर घेण्यासाठी, पण आम्हाला तिथे भेटली नाही ना. आमचा सायकलचा पूल होता, तुम्ही बघशालच आम्हाला किती उशीर झालेला होता. दिवस मावळतीला गेला होता. हे बघा, तुम्हाला दिसतोय सूर्य छोटासा लालसर झालेला दिसतोय. अशा प्रकारे आम्हाला वेळ झाला होता दिवसभरची. मम्मीकडे गेल्यामुळे आम्हाला तिथेच थोडा उशीर झाला. हे बघा, सूर्य मावळतीला गेलेला होता. आम्हाला उशीर भरपूर झालेला होता. आता आम्ही घरी चाललेलो आहे. बघा, 6 वाजले मला प्रॉपर घरामध्ये येताना. आलो घरी आम्ही. मुलींची काही दादू उठला होता, त्याला कॅडबरी दिली होती. 7 वाजले आहे. स्वयंपाक झालेला होता. आता मला भाजीपोळी तिकडे घेऊन जायची होती, त्यामुळे मी पटपट करून 7:30पर्यंत आम्ही जाणार होतो. चला, भात झालेला होता, पीठ मळून ठेवलं होतं. मला पोळ्या करायच्या. बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग.